नमस्कार. माझे नाव डॉक्टर नाना पुंजीर. मी चेस्ट फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणजेच छातीरोग तज्ञ आणि आय-सी-यू तज्ञ म्हणून कार्य करत आहे. मी गेले 22 वर्ष प्रॅक्टिस करत आहे. माझे प्रायव्हेट क्लिनिक डॉक्टर कुंजीस ब्रिओ क्लिनिक हडपसरमध्ये अमिनोरा जवळ आहे. आज आपण खोकला आणि दमा हे कसे संबंधित आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत. खोकला हा खूपच कॉमन सिम्प्टम्स आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना खोकला झाला असेल, त्यासाठी तुम्ही डॉक्टरांना दाखवले सुद्धा असेल आणि उपचार पण घेतले असतील. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याच प्रकरणामध्ये सततचा जो खोकला असतो, तो दम्याशी संबंधित असण्याची शक्यता असते. आता दमा म्हणजे काय? दमा ही अशी स्थिती आहे, जिथे तुमच्या फुफ्फुसातील वायुमार्ग सुजतात आणि ते हायपर रिएक्टिव्ह म्हणजेच अतिसंवेदनशील होतात. यामुळे तुमचे श्वसन घेण्याचे मार्ग हे अरुंद होऊ शकतात, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होऊ शकते आणि त्यामुळेच तुम्हाला खोकला येऊ शकतो. लोकांमध्ये समज आहे की दमा म्हणजे छातीमध्ये घरघर झाली पाहिजे, श्वास घेण्यास त्रास झाला पाहिजे. परंतु प्रत्येक दम्याच्या रुग्णामध्ये हे सिम्प्टम असतील असे अजिबात नाही. तर काही लोकांमध्ये खोकला हेच दम्याचे लक्षण असू शकते. आता आपण यामध्ये थोडंसं अधिक सविस्तरपणे समजावून घेऊ की दमा असल्यास खोकला हा कशाप्रकारे त्याच्याबरोबर संबंधित असू शकतो. तर दम्याच्या संबंधित जो खोकला असतो तो 3 प्रकारचा असतो. एक म्हणजे कफ व्हेरियंट अस्थमा म्हणजे खोकला प्रकारचा दमा. दुसरं म्हणजे खोकला प्रधान दमा आणि तिसरं म्हणजे उपचार चालू असूनही जो सततचा खोकला होतो तो. तर यामध्ये आपण थोडं सविस्तर पाहू. तर सगळ्यात पहिला येतो कफ व्हेरियंट अस्थमा म्हणजे खोकला प्रकारचा दमा. तर हा एक दम्याचा विशेष प्रकार आहे, की ज्यामध्ये खोकला हे एकमेव लक्षण आहे. त्यामध्ये छातीमध्ये घरघर होणं किंवा छाती भरून येणं, श्वास घेण्यात त्रास होणं, हे लक्षण अजिबात नसतात. तर फक्त सततचा, त्रासदायक, कोरडा खोकला हेच लक्षण असतात आणि हा जो खोकला आहे तो अनेकदा रात्री जास्त प्रमाणात होतो. जास्त बोलल्यावर किंवा व्यायाम केल्यावर किंवा जास्त हसल्यावरती हा खोकला दिसून येतो. कफ व्हेरियंट अस्थमा हे दीर्घकालीन खोकल्याचे एक खूप कॉमन असे एक कारण आहे आणि हे मोस्टली मुलांमध्ये दिसून येते. आता दुसऱ्या प्रकारचा जो खोकला आहे तो खोकला प्रधान दमा. यामध्ये दम्याच्या पेशंटमध्ये खोकला हे प्रमुख लक्षण असते. परंतु कधी-कधी त्यांना म्हणजे इंटरमिटेंटली त्यांना घरघर होणे, छाती भरून येते, त्याला आपण चेस्ट हेवीनेस म्हणतो, असे प्रकारही होऊ शकतात. याचे निदान करण्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटले पाहिजे. व्यवस्थित आपली लक्षणे समजावून सांगितली पाहिजेत आणि काही तपासण्या केल्या पाहिजेत. त्यानंतर याचे निदान करता येते. तिसऱ्या प्रकारचा जो खोकला आहे, तो उपचार चालू असूनही सततचा खोकला. म्हणजे तुम्हाला दमा आहे, त्यासाठी तुम्ही इन्हेलर घेताय. परंतु तरीही इन्हेलर घेतल्यामुळे तुमची जी छातीतली घरघर आहे किंवा दम लागण्याचा प्रकार आहे, तो कमी होतो. परंतु खोकला कंटिन्युअस चालू राहतो. याचा अर्थ असा असू शकतो, की तुमचे जे वायुमार्ग आहेत, ते अजूनही संवेदनशील किंवा सुजलेले आहेत आणि त्याच्यामुळेच तुम्हाला बाकीचे जसं की दम लागणे, ते नीट होऊन जातं. परंतु हा जो सततचा खोकला आहे, तो तसाच राहतो. खरं तर जुनाट खोकला असलेल्या 25% ते 40% लोकांना खोकला प्रकारचा दमा असू शकतो. परंतु सामान्य दमा दिसत नसल्यामुळे किंवा त्यांना दम लागत नसल्यामुळे एक तर त्याचे निदान होत नाही आणि निदान झाले तरी त्याला भरपूर सारा उशीर होतो आणि जो इनिशियल पिरियड असतो, की ज्याच्यामध्ये जर ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला लवकर फायदा होण्याची शक्यता असते. तो पिरियड बऱ्याच वेळा गमावला जातो. परंतु एक चांगली बातमी ही आहे, की जर योग्य निदान केले आणि लवकर उपचार घेतले, तर आपला जो सततचा खोकला आहे तो पूर्णपणे बरा होतो. आता बऱ्याच जणांना जो सततचा खोकला असतो, तो त्यांच्या अविभाज्य घटक बनलेला असतो. त्यांच्या मनामध्ये असं असतं, की आता आयुष्यभर आपल्याला खोकतच राहायचे आणि तसंच आयुष्य काढावं लागेल आणि त्यामध्ये आणि त्यांना सवयही झालेली असते, की सततचा बोलता-बोलता खोकला येणे. परंतु जर योग्य उपचार घेतले आणि योग्य निदान निदान झाल्याच्या नंतर योग्य उपचार घेतले, तर हा खोकला पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यांना आयुष्यभर खोकत राहण्याची अजिबात गरज नाही. जर तुम्हाला दिवसांचा खोकला असेल, 6 ते 8 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल, तो रात्रीचा किंवा हसल्यावर किंवा व्यायाम केल्यावर जास्त होत असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा. डॉक्टरांना व्यवस्थित तुमचे सिम्प्टम्स समजून सांगा. ते काही तपासण्या करतील आणि योग्य निदान झाल्याच्या नंतर जर उपचार घेतले, तर डेफिनेटली तुमचा खोकला हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. आता खोकला प्रकारचा जो दमा आहे, तो कशामुळे होतो? खोकला प्रकारचा दमा आपण कफ व्हेरियंट अस्थमा म्हणतो. हा तुमच्या वायुमार्गांना सूज आल्यामुळे आणि ते वायुमार्ग हायपर रिएक्टिव्ह म्हणजे अतिसंवेदनशील झाले त्याच्यामुळे होतो. परंतु यामध्ये घरघर किंवा श्वास घ्यायला त्रास अजिबात होत नाही. फक्त खोकला हाच सिम्प्टम असतो. तर असे का होते? याच्यामध्ये तुमचे वायुमार्ग जे ते सुजलेले असतात आणि अरुंद होतात. त्याच्यामुळे आपल्या ज्या फुफ्फुसामध्ये हवा वाहून येणाऱ्या नळ्या, ज्याला आपण श्वसननलिका म्हणतो, त्यांचा कॅलिबर किंवा त्यांचा डायमीटर कमी झाल्यामुळे त्या अरुंद होतात
आणि त्याच्यामधले जे रिफ्लेक्सेस असतात, कफ रिफ्लेक्सेस तेच फक्त ॲक्टिव्हेट होतात. त्यामुळे तुम्हाला खोकला येतो आणि बाकीचे प्रकार म्हणजे जसं की श्वास घेण्यास त्रास होत नाही. आता दुसरं जे आहे ते संवेदनशील वायुमार्ग. दमा असलेल्या लोकांना अनेकदा वायुमार्गाची अतिप्रक्रिया असते. म्हणजे थोडं जरी काही कारण असेल, थोडंसं धुळीत गेले किंवा थोडंसं वातावरण बदललं, तर ते श्वसननलिका एकदम जास्त रिएक्ट करतात, हायपर रिएक्टिव्ह होतात आणि त्या बारीक होतात. त्यामुळे मग तुम्हाला कफ रिसेप्टर स्टिम्युलेट होऊन खोकल्याची उबळ येण्याची शक्यता असते. आता हा जो खोकला असतो, ते बऱ्याच वेळा उबळ किंवा झटके येतात. खोकला अनेकदा येतो, जो अनेक तास किंवा बऱ्याच वेळा तर दिवस-दिवस पण राहतो. इतके त्याला आपण अॅक्यूट अटॅक म्हणतो. असं होण्याची पण शक्यता असते. आणि हे जे अटॅक आहेत ते कधी-कधी सौम्य असतात, कधी-कधी तीव्र असतात आणि बऱ्याच वेळा जसं आपण बोललो, की तुम्ही जास्त बोलायला लागले किंवा जास्त काम केलं, व्यायाम केला किंवा इव्हन संध्याकाळच्या वेळेस हे होण्याची शक्यता जास्त असते. अजून एक प्रकार आहे, की त्रासदायक घटकांमुळे होणारे. जसे की तुमच्या वातावरणातील विविध गोष्टीमुळे कफ व्हेरियंट अस्थमा हा ट्रिगर होऊन तुम्हाला खोकल्याचा सिम्प्टम सुरू होऊ शकतो. यामध्ये काय-काय असेल तर बाहेरील ॲलर्जी, ज्याला आपण एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्स म्हणतो. जसं की अ, झाडे, गवत किंवा तण यापासून निघणारे परागकण यांची तुम्हाला ज्यावेळेस ॲलर्जी असते, तर ते तुमचा कफ व्हेरियंट अस्थमा ट्रिगर करून तुम्हाला खोकला सुरू होऊ शकतो. त्याचप्रमाणे घरातील काही पदार्थ जसे घरातील ॲलर्जी, घरामध्ये आपले काही पाळीव प्राणी असतील, पाळीव पक्षी असतील, तर त्यांचे पिसं, पाळीव प्राण्यांचे केसं किंवा घरामध्ये धूळ असते किंवा घरामध्ये काही बुरशी असेल त्याचे कण याच्यामुळेही हा खोकला जो आहे तो ट्रिगर होऊ शकतो. हवेतील त्रासदायक घटक जसं की धूर, तुम्ही कंपनीच्या शेजारी असाल तर रासायनिक धूर, वायू प्रदूषण, तीव्र वास जसं की परफ्यूम असेल किंवा तुम्ही अगरबत्ती लावली असेल, यामुळेही तुमचे श्वसनमार्ग कधी-कधी हायपर रिएक्ट होतात आणि मला खोकला सुरू होऊ शकतो. संसर्ग ज्याला आपण इन्फेक्शन म्हणतो. जर तुम्हाला सर्दी झाली असेल किंवा फ्लू झाला असेल किंवा इतर काही इन्फेक्शन, निमोनिया झाला असेल, त्याच्यामुळे तुमचा खोकला ट्रिगर होऊन पुन्हा कफ व्हेरियंट अस्थमाचा अटॅक येण्याची शक्यता असते. जसं आपण बोललो की जास्त प्रमाणात शारीरिक हालचाली केल्या तुम्ही, जसं की व्यायाम असेल, तर त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस व्यायाम करता, त्यावेळेस आपण श्वास जोरजोरात घेतो. जर तुम्ही थंड हवेत किंवा कोरड्या हवेत व्यायाम केला, तर जे थंड हवा आतमध्ये जाते, त्यामुळे हे तुमचा खोकला ट्रिगर होऊ शकतो. इमोशनल, जर तुम्ही इमोशनली डिस्टर्ब झाले, तुम्हाला कोणत्या गोष्टीचा राग आला, कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलं किंवा कोणत्या गोष्टीचं दुःख झालं, तरीही तुमच्या ज्या श्वसननलिका आहेत त्या हायपर रिएक्टिव्ह होतात आणि तुम्हाला खोकला सुरू होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बऱ्याच जणांना माहिती आहे, की हवामानातील बदल, जर तुमचा थंडी ज्यावेळेस चालू होते किंवा ढग येतात, पाऊस पडतो, त्यावेळेस जे हवामानात बदल होतात, त्यामुळे हे तुमचे श्वसननलिका हायपर रिएक्ट होऊन तुम्हाला खोकला सुरू होण्याची शक्यता असते. आता खोकला प्रकारचा जो दमा आहे, तो सगळ्यांनाच होतो का? किंवा काही असे कोणते रिस्क फॅक्टर आहेत, की जे जर असतील तर तुम्हाला खोकला प्रकारचा दमा होण्याची शक्यता खूप जास्त आहे. दम्याचे नेमके कारण आपल्याला माहिती नाही, तरी काही घटकांमुळे खोकला प्रकारचा दमा होण्याचे धोका जो आहे, तो खूप जास्त वाढतो. तर त्यामध्ये दम्याचा कौटुंबिक इतिहास, जसं की तुमच्या पालकांना किंवा रक्ताचे जे नातेवाईक आहेत, त्यांना जर दमा असेल, तर तुम्हालाही तो दमा होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते. कारण हे जे कफ व्हेरियंट अस्थमा आहे, तर ते अनुवांशिक आहे. त्याला आपण जेनेटिक किंवा इनहेरिटेड. दुसरं आहे ते धूम्रपान किंवा धुराच्या संपर्कात येणे. जर तुम्ही बिडी, सिगारेट, हुक्का अशा प्रकारचं धूम्रपान करत असताल किंवा तुम्ही स्वतः करत नसताल, पण तुमचे मित्र करत असतील आणि ते धूर जर येत असेल, तर त्याच्यामुळेही तुम्हाला दमा होऊ शकतो. तिसरं लठ्ठपणा जर असेल तुम्हाला, ओबेसिटी असेल, जसं की तुमचं बी-एम-आय जो आहे 30 किंवा त्याहून जास्त असेल, तर लठ्ठपणामुळे तुमच्या फुफ्फुसावर ताण येऊन फुफ्फुसामध्ये जळजळ होते. त्यामुळे हे तुमचा कफ व्हेरियंट अस्थमा ट्रिगर होऊ शकतो. प्रदूषित भागात राहणे. जर तुम्ही लहानाचे मोठे जिथे झाला तिथे खूप जास्त वायू प्रदूषण असेल किंवा तुम्ही एखाद्या कंपनीच्या शेजारी किंवा कारखान्याशेजारी राहत असाल, ज्याच्यामुळे जास्त प्रदूषण होते, तर तुमच्या वायुमार्गांना त्रास होऊन तुम्हाला कफ व्हेरियंट अस्थमा होण्याची शक्यता वाढते. धूळ किंवा रसायनाभोवती काम करणे. औद्योगिक धूळ असेल, बाष्प असेल किंवा तुम्ही जिथे काम करता त्या ठिकाणी जर रसायने खूप जास्त प्रमाणात असतील, तरीही तुमची श्वसननलिका अतिसंवेदनशील होऊन तुम्हाला कफ व्हेरियंट अस्थमा होण्याची शक्यता ही खूप जास्त आहे. आता तुम्ही तुमच्या डॉक्टरांना
कधी भेटले पाहिजे? जर तुमचा खोकला 8 आठवड्यांपेक्षा जास्त राहत असेल, तुम्ही आता कसं असतं जर थोडासा खोकला आला, तर आपण जवळच्या डॉक्टरांना दाखवतो किंवा घरगुती उपाय करतो. जर असे करूनही तुमचा खोकला 8 आठवड्यापेक्षा जास्त राहत असेल, तर तुम्ही डॉक्टरांना भेटले पाहिजे. कारण हा फक्त खोकला नसण्याची शक्यता आहे आणि खोकला प्रकार जमा असण्याची किंवा इतर काही गोष्टी जसं की क्रोनिक इन्फेक्शन आपण पाहतो की जास्त खोकला असेल तर टीबी असण्याची शक्यता आहे. तर तुमचा खोकला जर 8 आठवड्यांपेक्षा जास्त राहत असेल, ट्रीटमेंट घेऊन सुद्धा जर फरक पडत नसेल, तर तुम्ही चेस्ट स्पेशलिस्टला भेटणे हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला आधीच कुठल्या प्रकारचा दमा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काही नवीन लक्षणं दिसू आली, की तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत आहे किंवा श्वासामध्ये घरघर होते. त्याला आपण म्हणतो की व्हीझिंग श्वास घेताना शिट्टी मारते असा असा जो आवाज येतो त्याला आपण व्हीझिंग म्हणतो. तसं होत असेल किंवा छाती खूप घट्ट होते, अस्वस्थ वाटतंय, अशा प्रकारचं जर असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरना भेटलेच पाहिजे. जर असे सिम्प्टम असतील, तुम्ही ट्रीटमेंट घेऊन सुद्धा, तर तुमचा दमा हा वाईट होत चाललेला आहे आणि जर असं असेल, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवले, तर ते पुढचे काही इन्व्हेस्टिगेशन करून तुमच्या औषधामध्ये काही चेंजेस करून तुमचे सिम्प्टम्स किंवा तुम्हाला लक्षण फ्री करू शकतात. मला जर खूपच जास्त त्रास झाला किंवा आपण म्हणतो, की डॉक्टरांचं तर ठीक आहे, पण मला खूप जास्त त्रास झाला किंवा मला हॉस्पिटलमध्ये जे इमर्जन्सी कक्ष असतो किंवा आपत्कालीन कक्ष असतो, तिथे कधी जायला पाहिजे? जर तुम्हाला असे जाणवले, की तुम्हाला तीव्र श्वासोच्छवासाचा त्रास होतोय, तुम्हाला श्वास आतमध्ये जात नाही, काहीतरी छातीमध्ये ठेवल्याने श्वास आतमध्ये जात नाहीये. पूर्ण हवा आतमध्ये फुफ्फुसामध्ये जात नाहीये किंवा पूर्ण पुरेशी हवा मिळत नाही असे वाटत असेल, सफोकेशन होत आहे असे वाटत असेल किंवा हृदयाचे ठोके खूप जास्त वाढले. आपण म्हणतो ना धड-धड, धड खूप जास्त वाढली. असे असेल किंवा तुमचे ओठ, त्वचा, नखे जर निळे पडत असतील, बऱ्याच वेळा ऑक्सिजन कमी झाल्यामुळे, ऑक्सिजन व्यवस्थित न मिळाल्यामुळे आपले जे हाताची बोटं असतात, जीभ असतात, ती थोडीशी निळी पडते. तसे झाले. तुम्हाला चक्कर येते, तुम्हाला कन्फ्युजन आहे थोडंसं, स्पष्ट बोलता येत नाही, अशा काही गोष्टी असतील, तर हे लक्षणे जी आहेत, ती ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे किंवा ऑक्सिजन पातळी ही धोकादायक पणे कमी झाल्यामुळे किंवा वाढत्या कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरातला वाढला तरी आपल्याला गुंगी येणे किंवा कन्फ्युजन या प्रकारचा त्रास होण्याची शक्यता असते. जर असे काही होत असेल, तर ही एक इमर्जन्सी कंडिशन आहे. तुम्ही जेवढ्या लवकर होईल तेवढ्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन कक्षात भेट दिली पाहिजे. आता आपण एवढं बोललो, की कफ एरेट अस्थमा, तर याच्यामध्ये काही चाचण्या किंवा कोणत्या गोष्टी डॉक्टर तुम्हाला सांगतील, की त्या करायला पाहिजेत त्याच्यामुळे आपल्याला कफ एरेट अस्थमाचं निदान करता येईल. तर ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरांना भेटता, त्यावेळेस डॉक्टरांबरोबर एकदम व्यवस्थित चर्चा करा. डॉक्टर तुम्हाला तुमच्या लक्षणांबद्दल विचारतील. तुम्हाला लक्षणं कोणती-कोणती आहेत, कधीपासून आहेत आणि त्या लक्षणांमध्ये काय चेंजेस होतात का? जसं की सीझनल व्हेरिएशन असेल, वातावरण बदललं की काही त्रास होतो का? किंवा धूळ, धूर यामध्ये गेलं तर तुम्हाला काही त्रास होतो का? तर या गोष्टी डॉक्टर तुम्हाला विचारतील. तुमचा आधीचे काही त्रास होते का? याबद्दलही माहिती विचारली जाईल. तुमची फॅमिली हिस्ट्री, की तुमच्या घरामध्ये कुणाला दम्याचा आजार आहे का? तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी नेब्युलायझेशन किंवा पंप हे दम्यासाठी वापरते का? याबद्दलही तुम्हाला विचारणा केली जाईल. तसेच तुमचे फुफ्फुस किती प्रकारात, किती प्रमाणात काम करत आहे, हे तपासण्यासाठी काही चाचण्या असतात. तर कधी-कधी तुमचे डॉक्टर तुमची लक्षणे सुधारत करणे हे पाहण्यासाठी तुम्हाला दम्याची औषधं देतात आणि त्यानंतर जर सुधारणा झाली, तर आपल्याला पुष्टी मिळते, की आपल्याला कफ व्हेरियंट अस्थमा आहे. तुमचा खोकला कशामुळे होत आहे, याचे स्पष्ट चित्र मिळवण्यासाठी डॉक्टर काही चाचण्या करू शकतात. जसं की फुफ्फुसाचे कार्य चाचणी, ज्याला आपण स्पायरोमेट्री म्हणतो. यामध्ये मशीन असते, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण श्वास घेऊन जेवढ्या ताकदीने आणि जेवढ्या लांब श्वास सोडता येईल, तेवढा श्वास सोडायचा असतो. जेणेकरून मशीन कॅल्क्युलेट करते, की तुम्ही किती जोरात श्वास सोडताय, एका सेकंदामध्ये किती श्वास सोडताय आणि परत पूर्णपणे तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी त्यामध्ये कळते, की तुमच्या फुफ्फुसामध्ये किती प्रमाणात हवा खेचली जाते आणि किती प्रमाणात तुम्ही हवा बाहेर सोडू शकता. आणि हीच तपासणी केल्याच्या नंतर ह्याला आपण प्री-तपासणी म्हणतो. त्यानंतर तुम्हाला एक औषध दिले जाते. एक 10 मिनिटं थांबून परत पुन्हा तपासणी केली जाते, की औषधानंतर तुमच्या फुफ्फुसाची जी क्षमता आहे ती किती प्रमाणात वाढते आणि यावरती आपल्याला डायग्नोसिस करता येतं. त्याचबरोबर तुमचे डॉक्टर तुम्हाला छातीचा एक्स-रे करण्यास सांगतात. छातीचा एक्स-रे बऱ्याच वेळा दम्यामध्ये नॉर्मल असतो. परंतु आपल्याला छातीचा एक्स-रे करणं महत्त्वाचं आहे, की आपण दुसरे काही कारणं आहेत ती मिस करत नाही. जसं की इन्फेक्शन असेल, निमोनिया असेल, छातीमध्ये पाणी भरलं असेल, त्याच्यामुळेही खोकला येऊ शकतो. त्याकरता बऱ्याच वेळा छातीचा एक्स-रे हा केला जातो, की जेणेकरून बाकीचे कारणं सुद्धा आपल्याला रूल आउट करता येतील. अजून दम्यासाठी एक तपासणी आहे ब्राँको प्रोव्होकेशन टेस्ट. या चाचणीमध्ये तुम्हाला काही असा पदार्थ देतात श्वासाद्वारे, की जो तुमच्या श्वसन मार्गांना किंवा श्वसन नलिकांना रिएक्टिव्ह करतो आणि आकुंचन पावतो आणि
ती जर रिएक्टिव्हिटी पॉझिटिव्ह आली, तर आपल्याला कन्फर्म होतं, की आपल्याला कफ व्हेरियंट अस्थमा आहे. काही वेळेस आपल्याला बाकीच्या टेस्ट करता येत नसतील, तर बऱ्याच वेळा डॉक्टर काय करतात, की इन्हेल कॉर्टिकोस्टेरॉइड देऊन पाहतात. जर इन्हेल कॉर्टिकोस्टेरॉइड नंतर तुमचा खोकला पूर्णपणे बंद झाला किंवा तुमचे सिम्प्टम्स इम्प्रूव्ह झाले, तरीही आपल्याला इनडायरेक्टली असे म्हणता येते, की तुम्हाला कफ व्हेरियंट अस्थमा आहे. तर या प्रकारे आपल्याला याचे निदान करता येते. आता निदान झाल्याच्या नंतर उपचार पण महत्त्वाचे आहेत. योग्य पद्धतीने जर उपचार केले, तर खोकला प्रकारचा दमा हा प्रभावीपणे कंट्रोल केला जाऊ शकतो. याचं उद्दिष्ट असं असतं, की श्वसननलिकेचा दाह किंवा इन्फ्लमेशन कमी करणे, त्याची हायपर रिएक्टिव्हिटी किंवा आकुंचनपणा कमी करणे आणि सिम्प्टम्स जसं की मेनली यामध्ये खोकला हा सिम्प्टम आहे तो कमी करणे. तर हे 3 आपले जे उद्दिष्ट असतात. एकतर इन्फ्लमेशन कमी करणे, जी हायपर रिएक्टिव्हिटी ती कमी करणे आणि सिम्प्टम्स कंट्रोल करणे. तर यामध्ये आपण मोस्टली इन्हेलर्स देतो. इन्हेलर्सचा फायदा हा होतो, की आपल्याला जे औषध आता आपल्याला कफ व्हेरियंट अस्थमामध्ये त्रास जो आहे तो फुफ्फुसामध्ये आहे. ज्यावेळेस आपण इन्हेलर घेतो, तर इन्हेलरचा फायदा असा आहे, की आपल्याला औषध हे ज्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी म्हणजे फुफ्फुसामध्ये दिले जाते. त्यामुळे औषधाची लागणारी मात्राही कमी असते आणि औषधाचे साइड इफेक्ट जे असतात तेही कमी होतात. तर यामध्ये 2 प्रकारचे इन्हेलर्स असतात. एक म्हणजे कंट्रोलर. तर इन्हेल कॉर्टिकोस्टेरॉइड फुफ्फुसाचा दाह कमी करण्यासाठी वापरले जातात. जे दम्याच्या खोकल्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. तर तोंडावाटे कॉर्टिकोस्टेरॉइडचे आतमध्ये जातात, ते फुफ्फुसामध्ये जातात आणि त्यामुळे ते जे इन्फ्लामेशन असतं ते कमी होतं आणि तुमचा खोकला कमी होतो. डॉक्टर घरघर किंवा खोकला भडकवण्याच्या बाबतीत जलद आराम इन्हेलर वापरण्याची शिफारस करतात. ज्यावेळेस आपण इन्हेलर वापरतो ते 2 प्रकार आहेत. एक कंट्रोलर आणि रिलीव्हर. कंट्रोलर मीन्स म्हणजे आपल्याला ते रेग्युलर घ्यावे लागते आणि रिलीव्हर मीन्स कधी-कधी कंट्रोलर घेत असताना किंवा अचानकच त्रास वाढला. आपण मोस्टली जे कंट्रोलर इन्हेलर घेतो, तो सकाळी आणि संध्याकाळी अशा प्रकारे घेतो. परंतु जर मध्येच त्रास वाढला, तर इन्स्टंट रिलीफ मिळण्यासाठी जे इन्हेलर असतात, त्याला आपण रिलीव्हर म्हणतो. तर कधी-कधी आपल्याला तेही वापरले जातात. तर अमेरिकन अकॅडमी ऑफ ॲलर्जी, दमा आणि इम्युनॉलॉजीनुसार जलद आराम इन्हेलर नियंत्रण औषधांची गरज असेल, त्यावेळेस आपण ते वापरले पाहिजेत, म्हणजे रिलीव्हर वापरले पाहिजेत. परंतु आपण रिलीव्हर वापरत असेल, तर कंट्रोलर बंद करू नये. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इन्हेलर्स प्रिस्क्राईब केले जातात. जे कंट्रोल आहेत ते रेग्युलर घ्यायचेच आहेत आणि जर त्रास झाला तर रिलीव्हर घ्यायचे. पण असं नाही की मी रिलीव्हर घेतला तर मी कंट्रोलर घेणार नाही. याच्यामध्ये अजून एक असतं, बऱ्याच जणांनी वापरलं असतं, की लिकोट्रिन यासारख्या ओरली जे आपण औषध देतो, त्याच्यामुळे हे जो आपला कफ व्हेरियंट अस्थमा आहे, त्यामध्ये आराम मिळू शकतो. जे लिकोट्रिन अँटागोनिस्ट असतात त्यामध्ये. जसं मॉन्टेलोकास्ट आणि बरेच जणांनी मॉन्टेलोकास्ट हे मेडिसिन घेतलेले असतात. त्याच्यामुळे आपली जी अॅलर्जिक कंडिशन आहे ती कमी होते. जे फुफ्फुसाची श्वसननलिकांची हायपर रिएक्टिव्हिटी होती, ती कमी होते आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. आता दम्याच्या खोकल्यासाठी काही पर्यायी उपचार किंवा ॲलोपॅथी सोडून दुसरे काही उपचार आहेत का? तर बऱ्यापैकी उपचार आहेत. जसं की आपण म्हणतो हर्बल उपाय, आयुर्वेदिक बरेच जण घरी काढा घेतात. त्यानेही थोडाफार फायदा होऊ शकतो. सिम्प्टोमॅटिक रिलीफ मिळू शकतो. जसं की लिकोरस रूट, जिंगोबा बिलोबा किंवा आपली नेहमीची हळद. याचे नियमित जरी सेवन केले, तर त्यांनीही आपलं इन्फ्लमेशन कमी होऊ शकते आणि आपल्या दम्याला फायदा होऊ शकतो. दुसरं जे आहे ते योग आणि श्वसन मार्गाचे जे व्यायाम असतात, त्यांनी सुद्धा आपल्याला दम्यामध्ये अ, व्यवस्थित फायदा होऊ शकतो. नियंत्रित श्वास घेण्याचा तंत्र जे आपण प्राणायाम म्हणतो, त्याच्यामुळे छातीच्या स्नायूंना थोडासा आराम मिळतो. आप रेग्युलर जर आपण प्राणायाम केले, तर आपले जे टेन्शन घेण्याची प्रवृत्ती असते, ती कमी होते. तसंच त्याच्यामुळे श्वसननलिका थोड्याशा प्रसरण पावतात आणि ऑक्सिजनचा पुरवठा शरीरामध्ये वाढतो. त्याच्यामुळे जर तुम्ही रेग्युलर योगासनं केली, तर तुमच्या शरीराची स्थिती तसेच फुफ्फुसाची क्षमता ही वाढवण्यास खूप जास्त फायदा होतो. अजून जे आपण मेडिटेशन म्हणतो किंवा माइंडफुलनेस याचाही फायदा होतो. ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करता, त्यावेळेस आपल्याला ज्या काही चिंता असतील, त्याच्यामधून आपण बाहेर निघण्यास फायदा होतो. आपला जो रागीट स्वभाव असतो किंवा आपली टेन्शन घेण्याची प्रवृत्ती असते, ती कमी होते आणि बरेच जे अ, कफ व्हेरियंट असतात म्हणा, जो टेन्शन किंवा रागामुळे ट्रिगर होत असतो. अशा
पेशंटमध्ये जर तुम्ही मेडिटेशन केलं तर त्याचा खूप जास्त फायदा होतो. अजूनही काही प्रकार आहेत जसं की आपण त्याला ॲक्युपंक्चर म्हणतो. एक पारंपरिक चीनी औषधतंत्र आहे, की शरीराच्या विशिष्ट बिंदूमध्ये ते पातळ सुया घालतात आणि त्याच्यामुळे फायदा होण्याची शक्यता आहे. हां, ॲक्युपंक्चरसाठी असे काही खूप खूप स्टडीज नाही आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या स्टडीज होणे जर झाल्या, तर आपण जास्त ह्याच्यावर रिलाय करू शकतो. पण बरेच जण करतात. त्याचा किती फायदा होतो याबद्दल आता जसे पुरावे पाहिजेत तसे पूर्ण पुरावे अवेलेबल नाहीयेत. आता जर खोकला प्रकारचा दमा असेल, तर त्याचा जो ट्रिगर किंवा त्याचा अटॅक येऊ नये म्हणून कोणत्या प्रकारची काळजी आपण घेतली पाहिजे. जर खोकला प्रकारचा दमा व्यवस्थापित करणे म्हणजे केवळ औषध घेणे असे नाही, तर त्यात दररोज स्वतःची काळजी घेणे, ट्रिगर्स टाळणे, तुमच्या आरोग्याची काळजी घेत असताना तुमचे जे डॉक्टर असतील, चेस्ट फिजिशियन असतील, पल्मोनॉलॉजिस्ट असतील किंवा जवळचे फिजिशियन असतील, तर त्यांच्या संपर्कात रेग्युलर राहणे महत्त्वाचे आहे, की जेणेकरून तुमचा दमा हा कोणत्या लेव्हलला आहे आणि ते तुमचे जे औषधं चालू आहेत, त्यामध्ये काही मॉडिफिकेशन करण्याची गरज आहे का? किंवा तुमचा दमा ज्यावेळेस वाढत असेल, तर त्याचं लवकर निदान होऊन तुमची तब्येत एकदमच खालावण्याच्या आधीच सिम्प्टम कंट्रोल करून तुमच्या फुफ्फुसाची ताकद वाढवता येते. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते ट्रिगर्स टाळणे. म्हणजे वातावरणातील काही गोष्टी जसं आपण पाहिलं होतं इनडोअर अलर्जन्स, आउटडोअर अलर्जन्स जसं की घरामध्ये पाळीव प्राणी असतील त्यांचे केस किंवा पक्षी असतील त्यांचे पिसं याच्यामधून जे अँटिजेन होतात, तर ते आपल्याला अव्हॉइड केले पाहिजेत. जर ते ट्रिगर जर तुम्ही काढले नाहीत किंवा पाळीव प्राणी तुमच्याकडे तसेच राहिले, तुम्ही त्यांच्याबरोबरच राहताय किंवा पक्षी असतील त्यांच्याबरोबरच राहिले, तर इव्हन औषधं घेऊन सुद्धा तुमचा दमा प्रॉपरली कंट्रोलमध्ये येऊ शकत नाही. त्याचबरोबर धुळीचे कण, बुरशी, परागकण हे आपल्याला अव्हॉइड केले पाहिजेत. सिगारेटचा धूर म्हणजे तुम्ही जर सिगारेट पीत असाल, तर सिगारेट सोडणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी तर म्हणतो, की सगळ्यात वर्स्ट काम तुम्ही फुफ्फुसासाठी जर काही करत असाल, तर तुम्ही सिगारेट ओढणे. कारण सिगारेटचा धूर डायरेक्ट फुफ्फुसामध्ये जातो आणि फुफ्फुस पूर्णपणे काळं करून टाकतो. त्यामधली हवा जाते, तो जो स्पंज असतो तो एकदमच कडक बनतो. त्यामुळं हे सगळ्यात खराब आहे. स्मोकिंग पूर्णपणे बंद केले पाहिजे. आपण तर बंदच केले पाहिजे. आपले मित्र जर सिगारेट ओढत असतील, तर त्यांच्याबरोबर आपण ज्यावेळेस असतो, त्यावेळेस तो जो धूर बाहेर पडतो, तो पण आपल्या शरीरात जातो. तर तो पण सुद्धा हार्मफुल आहे. तर ॲक्टिव्ह स्मोकिंग जसं हार्मफुल आहे, तसं पॅसिव्ह स्मोकिंग किंवा दुसऱ्याने सिगारेट ओढल्यामुळे जो धूर जातो, तो सुद्धा हार्मफुल आहे. तर वायू प्रदूषण किंवा रासायनिक धूर यापासून आपण वाचले पाहिजे. खूप थंड हवा, जसं एअर कंडिशन असेल किंवा बाहेर ज्यावेळेस थंड हवा, पावसाचं वातावरण असताना थंड हवा सुटते, त्यावेळेस सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. परफ्यूम वापरणे थोडेसे टाळले पाहिजे किंवा अगरबत्ती लावणे, ज्याने एकदम तीव्र वास तयार होतो, अशा गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजेत. सामान्य सर्दी किंवा फ्लू सारखे विषाणूजन्य संसर्ग असतील किंवा निमोनिया असेल, यापासून सुद्धा आपण आपले संरक्षण केले पाहिजे. नाहीतर हे त्रास झाल्यामुळे सुद्धा आपला कफ व्हेरियंट अस्थमा वाढू शकतो. आपण ज्यावेळेस व्यायाम करतो, त्यावेळेस आधी बराच वेळ वॉर्म केला पाहिजे. कारण डायरेक्ट व्यायाम केला, आपण श्वास जोरात घेतो, थंड हवा गेल्यामुळे पण त्रास होण्याची शक्यता असते. तर व्यायामाच्या आधी वॉर्म करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे ट्रिगर्स आहेत, की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा हे अटॅक्स येऊ शकतात, ते ट्रिगर्स आपण टाळले पाहिजेत. दुसरं म्हणजे दम्याचा एक कृती आराखडा तयार करायचा आणि त्याचं अनुसरण करायचं, की आता वैयक्तिक दमा जो आहे, त्यासाठी तुम्हाला काय-काय करायची गरज आहे, ते तुम्ही डॉक्टरांशी बोला. लेखी मार्गदर्शक जे असतील, ते तुम्हाला प्रॉपर एक डायरी मेंटेन करायला सांगतात, की तुम्हाला त्रास होतो, तर दिवसातून किती वेळा त्रास होतो, कोणती-कोणती लक्षणं आहेत, त्यासाठी तुम्ही काय नक्की करताय, ते त्या डायरीमध्ये मेंटेन केले पाहिजे. त्यामुळे आपल्याला कसं होतं, की चांगले दिवस कोणते आहेत, की ज्या दिवसामध्ये आपल्याला जे दम्याचे सिम्प्टम आहेत ते कमी आहेत किंवा अशी कोणती गोष्टी आहेत, की ज्यानंतर माझी तब्येत खालावते किंवा ज्याला आपण वॉर्निंग सायन्स किंवा चेतावणी चिन्ह म्हणतो, की कोणत्या दिवशी माझा खोकला थोडासा वाढला होता, छातीमध्ये दाब जाणवत होता किंवा छाती हेवी वाटत होती ते किंवा मला कधी त्रास खूप जास्त झाला आणि मला औषधं घ्यावी लागली. तर ही योग डायरी जी आपण दम्याची डायरी म्हणतो, ती आपण मेंटेन केलीच पाहिजे. तर तुमची औषधं जे डॉक्टर प्रिस्क्राईब करतील एकदम त्याप्रमाणेच घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा पाहतो, की बरेचसे पेशंट जे असतात, ते काय करतात, की ज्यावेळेस त्रास होईल त्यावेळेस औषध घेतात. कसं होतं, समजा ही आपली श्वसननलिका आहे. ती ज्यावेळेस एकदम बारीक होते, त्यावेळेस आपल्याला त्रास होतो.
आणि आपण जो ट्रिगर आहे तिथून बाहेर गेलो किंवा थोडं शांत राहिलो किंवा औषध घेतलं, तर ते थोडेसे डायलेट होतात. मग आपल्याला बरं वाटतं. परंतु ते नॉर्मल त्याचं डायमीटर आहे तोपर्यंत आलेलं नाही. त्यामुळं तो जो इफेक्ट असतो तो थोड्या वेळासाठी असतो. तर माझं सर्वांना हेच सांगणं राहील, की तुम्हाला जशी औषधं सांगितली आहेत त्याप्रमाणे घ्या. जसं आपण मागे बोललो, की कंट्रोलर जे औषधं आहेत, इन्हेलर्स ते प्रॉपरली घेतलेच पाहिजेत. हां, मध्ये त्रास झाला तुम्ही रिलीव्हर वापरा. पण रिलीव्हर वापरून मला थोडंसं बरं वाटलं मग मी तेच वापरतो, असं करू नका. त्याच्यामुळे तुमचा दमाचा जो कंट्रोल आहे, तो चालला जाईल आणि तुम्हाला त्रास होण्याची शक्यता जास्त वाढेल. जसं आपण बोललो, की तुम्हाला डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी गेलंच पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही, की आपल्याला काही सिम्प्टम्स आलेत किंवा छातीमधले जे आवाज आहेत घर-घर, ज्यावेळेस आपला खूप जास्त वाजतो, त्यावेळेस आपल्याला जाणवतं. परंतु ज्यावेळेस आपण स्टेथोस्कोपने ऑस्कल्टेज करतो, तर तुमची तब्येत खूप खराब होण्याच्या आधीच आपल्याला जाणवू शकतं, की हां, हां, हे करण्याची गरज आहे. तर ज्यावेळेस आता एक काही फ्यू टिप्स सांगतो मी तुम्हाला, की जेणेकरून तुम्हाला तुमचा दमा कंट्रोलही करता येईल किंवा त्याचं ट्रिगर्स म्हणजे अ, त्याचं जे ॲक्यूट अटॅक आहे ते तुम्हाला प्रिव्हेंट करता येतील. तर तुम्ही हे जेवण जे आहे ते एकदम बॅलन्स्ड डायट घेतलं पाहिजे. त्यामध्ये हाय प्रोटीन्स, पाणी जास्त पिणे. तुम्ही जर शरीराला हायड्रेटेड ठेवलं, तर त्याचा फायदा हा होतो, की आपला जो शरीरातला म्युकस आहे, तो थिन राहतो. बऱ्याच वेळा जर आपण पाणी जास्त घेतलं नाही, तर म्युकस थिक होतो आणि त्याच्यामुळेही तुमचा खोकला वाढून दमा ट्रिगर होण्याची शक्यता असते. ज्या डाएटमध्ये जे अँटीऑक्सिडंट आहे, जसं की व्हिटॅमिन सी असेल, व्हिटॅमिन ए असेल, एन-ॲसिटिल्सिस्टीन असेल, तर अशा प्रकारचे अँटीऑक्सिडंटचं सेवन करणं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर स्पायसी ऑइली फूड तुम्ही अव्हॉइड केलं पाहिजे. थंड पेय अव्हॉइड केली पाहिजेत, जेणेकरून अ, या डायटमुळे तुमचा जो ट्रिगर होण्याची शक्यता आहे ती कमी होईल. रेग्युलर एक्सरसाइज जसं आपलं बोलणं झालं, एक्सरसाइजच्या आधी वॉर्मअप करा, त्यानंतर एक्सरसाइज करा. योगासनं, प्राणायाम याचा खूप चांगला फायदा होतो. तसंच मेडिटेशन जे आपण करतो त्याच्यामुळे तुमचं इमोशनल स्ट्रेंथनिंग वाढते. तुमचा राग येण्याची शक्यता किंवा टेन्शन घेण्याची शक्यता जी असते ती थोडीशी कमी होतं. त्याचबरोबर बाकीचे एक्सरसाइज जसं वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, स्विमिंग जसं तुम्हाला टॉलरेट होईल त्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे. अव्हॉइड अडिक्शन सगळ्यात महत्त्वाचं. जर तुम्हाला कोणतं व्यसन असेल, स्मोकिंग, अल्कोहोल तर ते तुम्ही पूर्णपणे बंद केलं पाहिजे. बाहेर जाताना, ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता, गर्दीच्या ठिकाणी जाता किंवा जिथं पोल्युशन आहे, त्या ठिकाणी जाता, त्यावेळेस मास्क वापरलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण घरामध्ये काम करत असेल, झाडू मारत असेल, जर धूळ उडण्याची शक्यता आहे, त्यावेळेस सुद्धा मास्क वापरलं पाहिजे किंवा आपण स्वयंपाक करताना ज्यावेळेस फोडणी देतो, त्यावेळेस जो उग्र वास येतो, त्याने पण तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. आपण अव्हॉइड अलर्जन्स याबद्दल तर आपण पूर्ण बोललेलो आहे, की ज्या पदार्थांची तुम्हाला अलर्जी आहे, ते पदार्थ तुम्ही अव्हॉइड केले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हॅक्सिनेशन किंवा लसीकरण. तर आपल्याला इन्फ्लुएन्झा आणि न्यूमोनिया या 2 प्रकारच्या लसी घेतल्या पाहिजेत. ज्यामुळे कसं होतं, की तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते आणि हे इन्फेक्शन जर झाले नाही, तर तुम्हाला जे इन्फेक्शनमुळे ट्रिगर होणारा दमा आहे किंवा तुमचा जो खोकला वाढतो, तो कमी होईल. तर या गोष्टी जर तुम्ही केल्या, तर त्याचा फायदा खूप जास्त प्रमाणात होतो. तर दररोज स्वतःची काळजी घ्या. तुमच्या डॉक्टरांशी रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये राहा, रेग्युलर फॉलोअप ठेवा. जरी तुम्हाला क्रोनिक खोकला दम्यामुळे असेल, तरीही त्यावर तुम्हाला कंट्रोल घेता येते. सो टेक प्रिकॉशन्स, स्टे हेल्दी अँड ब्रीथ इझी. धन्यवाद.